नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपल्याला एमपीएससी ला आलेले काही पीवायक्यू अनालिसिस करायचे आहे. तर कुठलाही वेळ न घालवता आपण क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. आता बघा 87 ते 100 पर्यंत म्हणजे मॅक्झिमम 13 ते 15 क्वेश्चन आपल्याला मॅथ आणि रिझनिंगचे बघायला मिळतात. याच्यामध्ये मॅक्झिमम कधी कधी रिझनिंगचे क्वेश्चन जास्त येतात, कधी कधी मॅथचे क्वेश्चन जास्त येतात. आता बघा याच्यात तुम्हाला पहिला क्वेश्चन आलेला आहे. विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवले आहे. गाड्या दिलेल्या आहेत. एका सर्कल मध्ये पर्सेंटेज दिलेले गाडी LAQRS आणि M 15%, 13%, 19%, 9%, 24% आणि 20%. आता खाली काय एक इन्स्ट्रक्शन दिलेली बघा. प्रवाशांची एकूण संख्या 8500 आहे. एकूण किती दिलेले आहे? 8500. आता याच्यामध्ये आपल्याला तर गाडी S, M आणि L मिळून सरासरी प्रवासी संख्या शोधायची आहे. आता बघा S कुठे बघा, S, M आणि L पर्सेंटेज बघा. S ची किती पर्सेंटेज आहे? 24 प्लस किती पुढे 20 प्लस L चे किती आहे? 15%. टोटल किती पर्सेंटेज होतात चेक करू बघा. टोटल प्रवासी संख्या दिलेली आहे 8500 पैकी S मध्ये 24%, M मध्ये 20% आणि L मध्ये 15%. किती होतात बघा. 20 आणि 20 40, 40 आणि 10 50, 50 आणि 9 59. किती आले? 59%. 59% डिवायडेड बाय 100 इंटू किती आहे? 8500. 8500 बघा. हे 2 0 हे 2 0 कॅन्सल झाले. तुम्ही याच्यामध्ये 8500 ची 24%, 20%, 15% काढून परत ऍड करून पुन्हा 3 संख्यांची सरासरी काढू शकतात. पण आता आपण डायरेक्ट तिघांची मिळून काढतोय. किती आहे? 59% काढतोय. आता बघा यांचा गुणाकार करायचा आहे 85 गुणिले 59. आता याच्यामध्ये आपल्याला काय टेबल पार्ट नाही, ठीक आहे. 85 गुणिले 59, 85 गुणिले 59. याच्यामध्ये बघा पहिल्या कंडिशन मध्ये 9 5 45 कॅरी आले 4. नंतर 9 8 72 आणि पुढे आहे दुसरी स्टेप 5 5 25. यांची ऍडिशन करू बघा. 4 आणि 2 6, 6 आणि 5 11 कॅरी आला 1. 7 आणि 2 9, 9 आणि 10 किती आले? 101. आता 1 लिहिला. आता हातचे किती आले आपल्याकडे? 10. त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये करणार आहोत 8 गुणिले 5 8 5 40, 40 आणि 10 किती झाले? 50. किती आले? 50. म्हणजे टोटल S, M आणि L मध्ये प्रवासी किती आहे? 8500 पैकी 5015 प्रवासी आहे. आपल्याला विचारलं काय? यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या सरासरी काढायची. एकूण किती गाड्या आपल्याकडे? S, M, L 3 गाड्या म्हणजे काय करणार? याला डिवायडेड बाय 3 करणार आहे. मग बघा डिवाइड करताना 5015 डिवायडेड बाय 3. 3 1 3, 5 अजून 3 गेले 2 0, 3 सक 18, 3 सक 18. शिल्लक किती राहिले? 21. पुढे वरचा एक खाली घेतला. 3 7 21. आता इथपर्यंत आल्यानंतर आपण ऑप्शनने सुद्धा चेक करू शकतो. बघा इथे 1600, इथे ऑप्शन एक काय सांगतोय? 1500 म्हणजे हा ऑप्शन कट झाला. इथे 1641 आपल्याकडे किती आले? 167. इथे 164 म्हणजे हा पण ऑप्शन कट झाला. पुढचा बघू. इथे आहे 165 म्हणजे ऑप्शन नंबर 4 पण आपला काय होतोय? कट होतोय. 4 पण आपला कट झाला म्हणजे काय राहिला? ऑप्शन नंबर 3. पुढचं सॉल्व पण करण्याची गरज नाही. जर याच्यामध्ये यापैकी नाहीच ऑप्शन असतात तर आपल्याला पुढे सॉल्व करावं लागलं असतं. 3 7 21 खाली इथे राहिला 5. आता 21 गेले, शिल्लक राहिला 5. 3 1 3 म्हणजे किती येतात? 1671. इथे किती दिलाय? अप्रॉक्सिमेशन मध्ये 1672 म्हणजे काय? ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. पुढचा क्वेश्चन आहे बघा. आपल्याला इथे दिसतंय आंब्याचे झाड पेरू आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. म्हणजे आपल्याला खूप प्रश्न पझल मध्ये विचारलेला आहे. पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. आता बघा आपण पहिली कंडिशन लगेच मांडून घेऊ. आंब्याचे झाड पेरू आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. आणि इथे कंडिशन बघा. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे पण पेरूच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. पेरूच्या डावीकडे कोणतेच झाड नाहीये म्हणजेच काय? लॉजिकली पेरू हा इथे असणार आहे लास्टला. पेरूच्या डावीकडे कोणीच नकोय.
ठीक आहे. इथे आला पेरू. पेरू आणि लिंबूच्या झाडामध्ये कोणतं आहे? आंब्याचे झाड आहे. म्हणजे इथे आला आंबा आणि इकडे येईल लिंबू. ठीक आहे. पुढे बघा, पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे. लिंबूचं झाड इथे कोणतं आलं? पपई. ठीक आहे. पण आंब्याच्या आणि पेरूच्या झाडाजवळ नाही. म्हणजे कंडिशन बरोबर दिसते. पुढे बघा, पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. पपईच्या उजवीकडे म्हणजे उजव्या हाताला इथे कोण येणार आहे? नारळाचं झाड येणार आहे. पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे बघा, या कंडिशन वरूनच आपण काय केलं होतं? डायरेक्ट पझल सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती. आपली कंडिशन करेक्ट आलेली आहे. आता बघा, क्वेश्चन काय विचारलाय? खालीलपैकी कोणती विधाने किंवा विधान बरोबर आहे ते सांगायचे. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. पपई आणि आंब्याच्या मध्ये लिंबूचं झाड आहे. कंडिशन बरोबर आहे. पुढचं बघा, पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबूचे आहे का? लिंबू आणि नारळाच्या मध्ये पपई. दुसरी कंडिशन पण करेक्ट आहे. तिसरं बघा, पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. ही पण कंडिशन काय आहे आपली? करेक्ट आहे. म्हणजे काय? 1, 2, 3 तिन्ही पर्याय करेक्ट आहे. आता ऑप्शन चेक करू खाली बघा, फक्त एक विधान गेला इथे. विधाने 1, 2, 3 तिघही काय आहे आपल्याकडे? करेक्ट आहे. तिघ पण करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपल्याला काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन आहे, एका क्लब मध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? आता इथे काय विचारलंय? नाही म्हटलंय. नाही म्हणजे आपल्याला अगोदर क्वेश्चन मध्ये खेळणाऱ्यांची संख्या दिली आहे आणि नंतर काय सांगितलंय? न खेळणाऱ्यांची काय काढायची? आपल्याला नंबर शोधायचा आहे. आता इथे बघा, 80 टोटल खेळाडू किती आपल्याकडे? 80 खेळाडू आहे. किती आहे? 80 पैकी दोघं पण, आता आपल्याला काय करावं लागणार इथे? वेन डायग्राम बनवावी लागणार आहे. क्रिकेट प्लस कबड्डी, क्रिकेट प्लस काय? कबड्डी. दोघं मिळून खेळण्याची संख्या किती आहे? 12. क्रिकेट पण कबड्डी पण 12 आहे. जर त्यात कबड्डी खेळणारे लोक 36 होते, 36 मधले इथे 12 आले, ते किती उरतात? 24. आणि क्रिकेट खेळणारे 48 होते, 48 मधले 12 इथे आले, तर उरले किती? 36. टोटल किती लोक होतात बघा? 24 आणि 36 होतात. 20 आणि 30 50, 50 आणि 10 60, 60 आणि 12 किती होतात? 72. म्हणजे किती लोक खेळताय? 72 लोक खेळताय. खेळाडू ते काय करताय? दोघं पण खेळताय, क्रिकेट आणि कबड्डी दोघं खेळताय. जर 80 पैकी 72 लोक खेळतायत तर शिल्लक किती राहील? न खेळणारे लोक किती आहे? 8. किती उरले? 80 मधून 72 गेले, किती उरले? 8 उरले. मग आपल्याला 85 मधले 72 लोक खेळतायत, उरले किती? 8. आता आपल्याला काढायची काय? टक्केवारी काढायची. तर उरलेले लोक आहेत जे क्रिकेट किंवा कबड्डी खेळत नाही. अपॉनला टोटल किती होते? 80 गुणिले टक्के काढायचे म्हणजे किती आले? 100. 8 एक 8, 8 10 80. 1/10 म्हणजेच किती? 10%. 10 एक 10, 10 10 100. किती टक्के आले? 10%. किंवा आता इथे न खेळणाऱ्यांची संख्या किती आली? 10%. किंवा आपण असं पण काढू शकतो, 72 खेळणाऱ्यांची टक्केवारी काढली, 72 भागिले 80 गुणिले 100. 8 9 72, 8 10 80, 10 एक 10, 10 10 100, 10 10 10 9 90. 90% लोक खेळ खेळताय कोणता? क्रिकेट आणि कबड्डी. 100%पैकी 90 खेळताय, तर उरले किती? 10%. न खेळणाऱ्यांची संख्या किती आली? 10%. ठीक आहे. किंवा या मेथडने सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जी मेथड योग्य वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे. आता घेऊया आपला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. बघा, एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांच्या A B C D या 4 तुकड्या आहेत. जर खालील तक्त्यात
खालील तक्त्यात सहामाही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शवलेला आहे. आता क्वेश्चन वाचू पहिले. हे खूप पसारा दिलेला आहे. आपण पहिले क्वेश्चन वाचू. क्वेश्चन कशावर विचारलाय तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. आता बघा वार्षिक परीक्षा कुठे बघा दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी सहामाही पण आणि वार्षिक पण. मग बघा इथे ते सहामाहीचे इथे सहामाहीचे इथं अनुउत्तीर्ण आपल्याला अनुउत्तीर्ण नाही विचारले काय विचारले पास होणारे म्हणजे उत्तीर्ण होणारे दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण होणारे. इथे बघा हे चेक करू तुकडी ए बी सी डी याच्यामध्ये बघा नंबर कुठला जास्त दिसतोय पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा तुकडी ड मध्ये जास्त दिसतोय म्हणजे काय करणार आहे ऑब्विसली आपण ऑप्शनने इलिमिनेशन करून सॉल्व्ह करणार आहे. काय म्हणजे ऑप्शन नंबर 3 या क्वेश्चनचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. सॉल्व्ह करण्याची पण जास्त गरज पडणार नाहीये. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा जर इंग्रजी अक्षरे ए ते एम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवत असतील तर एन शून्य दर्शवित असेल आणि ओ ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 पर्यंत असतील तर सक्सेस दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल. आता एन चा नंबर किती आहे 0 आहे. एन चा नंबर आहे 0. एन नंतर काय येतो एन नंतर ओ ओ काय आपल्याला दाखवायचं आहे मायनस दाखवायचं आहे. ओ आपल्याकडे असेल मायनस म्हणजे ओ पी क्यू आर एस टी आपल्याला यू पर्यंत जायचं इथे लास्ट अल्फाबेट यू आहे नाही का. ओ चा -1 पी चा -2 क्यू चा -3 आर -4 एस -5 टी -6 आणि यू -7. आता आपल्याला यांची बेरीज करायची. एस चा नंबर काय आहे -5 यू चा नंबर आहे -7 त्याच्यानंतर पुढे आहे सी चा नंबर आहे +5 पुन्हा डबल सी म्हणजे इथे आला +3 इथे आला +3 त्याच्यानंतर ई चा नंबर आहे +5 आणि एस चा नंबर आहे इथे आला -5 इकडे आला -5. आता बघा इथे डायरेक्ट ऍड बघा हा एक प्लस हा मायनस प्लस काय झाला कट झाला. ठीक आहे 3 आणि 3 किती होतात 6 इथे झाले +6 7 5 किती झाले -12 -12 हे -5. ठीक आहे 6 मधून 5 गेला किती उरतो 1 आणि इथे काय मोठ्या संख्येला प्लस साइन आहे म्हणजे काय आला -12 + 1 -12 + 1 मायनस प्लस काय होतो -12तून 1 गेला 11 मोठ्या संख्येला कुठलं साइन आहे मायनस म्हणजे काय आलं आपला आन्सर -11. ऑप्शन नंबर 1 हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. खालील आकृतीमध्ये काय दिलंय प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचे. आता इथे बघा बाहेर दिलेले आपल्याला 40 18 12 13 20 22 आणि इकडे दिले 18 12. आता कॅल्क करून बघू. ऑप्शन मध्ये 22 आणि 20 किती होतात 42. 79 मधून 42 गेले किती उरतात 3 आणि 7 37 नाही किंवा करून बघू बघा. आता समजा 12 आणि 13 किती होतात 25. 25 चा डबल किती झाले 50 पण इथे किती दिले 45 नाही ती समजा इथे येतो ते 42. 42 चा डबल किती होतात 84 पण इथे आहे 79. समजा 50 मधून 5 वजा केले किती येतात 45. सेम तेच करू इकडे 84 मधून 5 वजा केले 9 79 येत आहे. 12 आणि 18 12 अधिक 18 किती होतात 30. 30 चा डबल 60 18 60 - 5 केले इथे येतात 55 बरोबर आहे. 22 आणि 20 42 42 म्हणजे 42 चा डबल किती होतात 84. 84 मधून 5 गेले. 12 आणि 13 25 25 चा डबल 50 50 मधून 5 गेले. तेच इथे लॉजिक लागणार आहे. 40 आणि 18 किती होतात 58 58 चा डबल किती होतात 5 5 10 आणि 11 116 116 मधून 5 गेले 111 111. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. एका सांकेतिक लिपीत रेड
बरोबर 9, ब्ल्यू बरोबर किती 10, तर व्हाईट बरोबर किती, रेड बरोबर किती आहे 9, ब्ल्यू बरोबर 10, तर व्हाईट बरोबर किती येतील. आता इथं इथं जर बघितलं तर इथं अल्फाबेट 3 आहे, 3चा स्क्वेअर, पण इथे किती आहे 4 आहे, 4चा स्क्वेअर किती येतो 16, म्हणजे येत नाही. पुढे बघा आता, समजा पकडला आरचा नंबर किती येतो 18, ईचा नंबर 5 आणि डीचा नंबर 4, किती होतं 8 5 13, 13 4 17, चला 1 2 किती येतात 2, 27, 27 भागिले जर 3 केले किती येतात 9. ठीक आहे, अल्फाबेट 3 आहे म्हणून करून बघितलं. ब्ल्यू, बी चा नंबर आहे 2, एल चा नंबर 12, यू चा नंबर ST यू 21 आणि ई चा नंबर आहे 5. करा बेरीज, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, कॅरी आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, किती आला 40, 40 किती अल्फाबेट आहे टोटल 4, 4 1 4, 4 10 40, करेक्ट आहे. म्हणजे जितके अल्फाबेट आहे त्यांची बेरीज करायची, त्या नंबरची बेरीज करायची आणि डिवायडेड बाय जितके अल्फाबेट दिलेले आहेत ते काय करायचे डिवाइड. डब्ल्यू चा नंबर काय आपल्या 23, एच चा नंबर 8, आय चा नंबर 9, टी चा नंबर 20 आणि ई चा नंबर 5, करा बेरीज. 8 आणि 3 11, 11 आणि 9 20, 20 आणि 5 25, कॅरी आले 2, 2 4 6, किती अल्फाबेट आहे टोटल 5, 5 भागिले 65 भागिले 5, 5 1 5, 5 1 5, 13 5 किती येतात 65, म्हणजे काय ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा आहे, पुढचा क्वेश्चन बघा आपला नेक्स्ट आहे, एका आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रॉनिक खांबाची संख्या मोजते. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. अंतर कशामध्ये दिलंय मीटर मध्ये. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील. आता बघा याच्यामध्ये आपल्याला 50 मीटर दिलेले, टोटल किती आहे 2 खांबांमधलं अंतर 50 मीटर आहे, म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत काय करावं लागणार 5060 किती होतात 56 गुणिले 5, 5 6 पंचे 30, 5 5 580 आणि पुढे किती झिरो आहे 1 2 3, 1 2 3 किती मीटर आले 2,80,000. याला कितीने डिवाइड करणार आहे आपण, म्हणजे किती तास आले 7 तास. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट, पुढचा आहे बघा, अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. एकदम इझी क्वेश्चन विचारला गेलेला होता, 1 ते 97 पर्यंत नैसर्गिक संख्यांची सरासरी. आता नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला गॅप काय असणार आहे सेम असणार आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या डिवायडेड बाय 2. पहिली संख्या किती आहे 1 प्लस शेवटची संख्या आहे 97 डिवायडेड बाय 2. 97 प्लस 1 किती होतात 98, 98 भागिले 2 किती येतात 98 4 दे किती होतात 49. बघा 2 चोक 8, 2 9 18 किती आलं, ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पुढचा क्वेश्चन आहे बघा, 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. आता बघा टोटल दिलेलं प्लॅटफॉर्मचं अंतर आणि रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी हे दोघं काय असणार आहे आपलं अंतर. फॉर्म्युला काय D इक्वल टू T इंटू V, डिश टीव्ही. अंतर हे 250 किती झालं टोटल 500 मीटरचं अंतर झालं, बरोबर आहे. किती
किती किलोमीटर वेगाने 45 टाइम काढायचा आहे कितीने गुणावं लागेल हे किलोमीटर आहे किलोमीटरचं मीटर पर सेकंद करताना कितीने गुणतो आपण 5/18 ठीक आहे आता काय करू कॅल्क्युलेशन करायचं बघा इथे जर भाग दिला तर 9 किती येतात 9×5 = 45 आणि इथे आले 9×2 = 18 किती आले 25 5×5 = 25/2 आले किंवा आपण असं पण करू शकतो 500 × 2/2/5×5 = 25 हा इथे डिवाइड आहे हा मल्टिप्लायला गेला आणि वरचे मल्टिप्लाय ते खाली डिवाइडला आले 25 1 25 25 दुने 50 20 20 दुने 40 किती आले 40 आपण किलोमीटरचं मीटर मध्ये केलं होतं म्हणजे कशामध्ये आले आन्सर आपलं सेकंदामध्ये आलंय 40 सेकंद लागतील 40 सेकंद म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार ठीक आहे त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली सपोज 100 रुपयाची वस्तू होती 6% नफ्याने विकली म्हणजे किती झाली 106 खरेदी किंमत किती आहे 100 विक्री किंमत किती झाली 106 आता रवीने सुधीरला विकली म्हणजे रवी आणि ही सुधीर रवीची खरेदी किंमत सुधीरला रवीची खरेदी किंमत आणि इकडे रवीची विक्री किंमत आता जी रवीची विक्री किंमत असेल ती सुधीरची काय असेल खरेदी किंमत सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपाळला विकली कोणाला विकली गोपाळला 5% तोट्याने बघा 106 चे 5% काढायचे 106 चे 5% काढायचे आता 106 चे 10% किती येतील 10.6 येतील किती येतील 10.6 येतील मग 5% किती येतील त्याच्या हाफ किती येतील 5.3 मग 106 मधून 5.3 काय करावे लागतील आपल्याला मायनस करावे लागतील 10तून 3 गेले 7 इथे आला 0 0 100.7 किती आला 100.7 100.7 ठीक आहे तर गोपालची खरेदीची किंमत 2014 आहे म्हणजेच काय 100.7 म्हणजे किती 2014 100.7 म्हणजे किती 2014 100.7 म्हणजे आपल्याला मिळाले 2014 तर रवीची खरेदीची किंमत किती होती 100 म्हणजे किती काय करणार आहोत क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे बघा 100 गुणिले 2014 डिवायडेड बाय किती येतात 1007 1007 लिहू आणि इकडे काय करूया 0 देऊन टाकू 1007 इथे 1007 च्या डबल किती होतात बघा 1007 च्या डबल बरोबर किती होतात 2014 म्हणजे काय येणार आहे 1000 गुणिले 2 किती आले 2000 म्हणजेच काय ऑप्शन नंबर 1 ही काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे पुढचा घ्या ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघा एक माणूस आता बघा आपल्याला रेल्वे सरासरीवरच तीन क्वेश्चन बघायला मिळाले टॉपिक बघा सरासरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर रेल्वे किंवा स्पीड डिस्टन्स मध्ये दिलेला आहे क्वेश्चन एक माणूस मुंबईहून पुण्याला 2 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो तर त्या प्रवासाचा एकूण सरासरी वेग किती तो एकच माणूस म्हणजे काय 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग डिवायडेड बाय वेगातील फरक 6 - 4 6 चौक 24 24 दुने 48 भागिले किती येतात भागिले सॉरी परत येतो ना म्हणजे काय करावं लागणार वेगाची बेरीज 6 आणि 4 किती झाले 10 आता इथे 10 आहे ऑब्विसली जेव्हा छेदस्थानाला 10 असतो किंवा 1 0 असतो तेव्हा काय करतो आपण 4.8 एक नंतर काय देतो पॉइंट देतो म्हणजे काय 4.5 किलोमीटर प्रति तास काय आले ऑप्शन नंबर 1 हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात ए आणि बी दोघं मिळून किती दिवसात करतात 15 दिवसात बी हा एकटा तेच काम किती दिवसात करतो 20 दिवसात पूर्ण करतो तर एकटा ए तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ऑप्शन नंबर 1 60 45 40 आणि 30 आता बघा दोघांची काय काढावं लागणार आपल्याला टोटल वर्क आणि इफिशियन्सी काढावं लागणार 15 आणि 20 यांचा एलसीएम किती येतो 60 15 चौक 60 20 त्रिक 60 आता बघा बी ची एकट्याची इफिशियन्सी 3 आहे
आणि दोघांची मिळून किती आहे, दोघांची मिळून 4 आहे. बी ची एकट्याची 4 पैकी 3 आहे, तर ए ची किती असेल मग, 4 मधून 3 गेला, किती उरला, 4 मायनस 3 किती उरतो, 1. म्हणजे आपल्याला विचारलं कोणाचं आहे, तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. टोटल वर्क आहे 60 डिवायडेड बाय 1 म्हणजे काय आलंय, 60 दिवस लागतील. किती दिवस लागतील, 60 दिवस. ठीक आहे, हे होते आजचे आपले 2022 ला आलेली क्वेश्चन पेपर ही आपण याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग सॉल्व्ह केलं. याच्यामध्ये आपल्याला या क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला मोस्ट क्वेश्चन म्हणजे जास्त क्वेश्चन आपल्याला मॅथचे दिसले. हार्डली दोन दोन क्वेश्चन फक्त रिझनिंगचे होते. 13 पैकी 2 क्वेश्चन रिझनिंगचे होते आणि उरलेले 11 क्वेश्चन काय होते, मॅथचे होते. आणि जास्त फोकस सरासरीवर 3 ते 4 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर रेल्वेवर 2 क्वेश्चन होते. मग नंतर आपले टॉपिक नुसार टाइम अँड वर्क झालं किंवा मग तुमचा. ठीक आहे, हे होते आजचे आपले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा काय करणार आहोत, याच्याच रिलेटेड जे पीवायक्यू आहेत पुढचे ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. व्हिडिओला अवश्य लाईक करा, कमेंट करा आणि ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे, टाटा बाय बाय, सी यू.